सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज आपण घेऊया 31 मे आणि 1 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर न्यूज घेण्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया कोणते होते. सो फर्स्ट डे आहे ओके. सो इम्पॉर्टंट डेज बघूया. सो फर्स्ट आपण बघूया 31 मेचा. सो 31 मेला कोणता डेट सेलिब्रेट करण्यात येतो? तर नो अँटी टोबॅको डे किंवा और त्याला काय म्हणतात, वर्ल्ड नो टोबॅको डे. ओके. सो हा डे का बरं अँटी टोबॅको डे किंवा वर्ल्ड नो टोबॅको डे का बरं सेलिब्रेट करण्यात येतो? तर एक अवेअरनेस पसरवण्यासाठी पीपल्स मध्ये की टोबॅकोचा यूज तुम्ही करू नका. ते हेल्थ साठी काय हानिकारक आहे, इंजुरियस आहे, हेल्थ साठी डेंजरस आहे. सो त्याचा अवेअरनेस पसरवण्यासाठी हा डे जो आहे 31 मे ला सेलिब्रेट म्हणजे एक अवेअरनेस पसरवण्याकरता हा क्रिएट केलेला आहे हा डे. ओके. सो याची जी थीम आहे, थीम काय आहे? या वर्षीची थीम आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. ओके. ओके. तर ही आहे नो अँटी टोबॅको डे जो 31 मे ला सेलिब्रेट करण्यात येतो. त्याची ही 2024 ची थीम आहे. ओके. थीम लक्षात ठेवायची की कोणत्या डेची कोणती थीम आहे. सो आता आपण बघूया नेक्स्ट 1 जून. हे तर झालं 31 मे. आता 1 जून. 1 जूनला कोणता डे सेलिब्रेट करण्यात येतो? तर तो येतो फर्स्ट तर एक तर आहे की वर्ल्ड मिल्क डे. ओके. वर्ल्ड मिल्क डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 1 जूनला. आणखी एक डे आहे, तो कोणता डे आहे? तो आहे ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स. ओके. ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स पण सेलिब्रेट करण्यात येतो 1 जूनला. तर या वर्षीची थीम काय आहे याची? या वर्षीची थीम आहे द प्रॉमिस ऑफ प्लेफुल पॅरेंटिंग. ओके. तर ही आहे या वर्षी या 2024 ची ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स ची थीम द प्रॉमिस ऑफ प्लेफुल पॅरेंटिंग. ओके. तर हे झाले इम्पॉर्टंट डेज आपले जे 31 मेचा आणि 1 जूनचा. तर 31 मेला काय होता? अँटी टोबॅको डे होता, ज्याची थीम आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. आणि 1 जूनला 2 डेज असतात. एक असतो वर्ल्ड मिल्क डे, ओके, आणि सेकंड असतो ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स, ज्याची थीम आहे द प्रॉमिस ऑफ प्लेफुल पॅरेंटिंग. तर आता बघूया आपण न्यूज. ओके. सो फर्स्ट न्यूज आहे आयआयटी मद्रास. आयआयटी मद्रासने काय केलेलं आहे? आयआयटी मद्रासचा एक स्टार्टअप आहे. कशाचा? अग्निकुल. ओके. जे स्टार्टअप आहे त्यांचा अग्निकुल, त्याचा लॉन्च केलेला आहे त्यांनी वर्ल्ड फर्स्ट रॉकेट, जे काय आहे फुल्ली 3D प्रिंटेड इंजिन आहे. सो बघूया आता विस्तारित न्यूज बघूया आपण त्याची. तर अग्निकुल कॉस्मॉस हे काय आहे? एक स्टार्टअप आहे. कोणाचं स्टार्टअप आहे? आयआयटी मद्रासचं स्टार्टअप आहे. त्यांनी लॉन्च केलेलं आहे
सिंगल पीस 3 डायमेन्शनल प्रिंटेड इंजिन, तो काय आहे, एक वर्ल्ड फर्स्ट रॉकेट आहे, त्यांनी तो लॉन्च केलेला आहे. सो तर त्या रॉकेटचं नाव काय आहे, त्या रॉकेटचं नाव आहे अग्निबाण. ओके, अग्निबाण त्या रॉकेटचं नाव आहे जो त्यांनी लॉन्च केलेला आहे. आणि अग्निबाण सॉर्टेड. आता सॉर्टेडचं फुल फॉर्म काय आहे, सब ऑर्बिटल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर. सब ऑर्बिटल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर हे फुल फॉर्म आहे सॉर्टेडचं, अग्निबाण सॉर्टेडचं. ते काय आहे, ऑल्सो इंडियाज फर्स्ट सेमी क्रायोजेनिक इंजिन पॉवर्ड रॉकेट. काय आहे ते, इंडियाचं फर्स्ट सेमी क्रायोजेनिक इंजिन पॉवर्ड रॉकेट आहे ते. लॉन्च दॅट वॉज कम्प्लिटली डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर इंडिजिनियसली. जे की काय झालेलं आहे, डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर झालेलं आहे इंडिजिनियसली, म्हणजे इंडियामध्येच ते डिझाईन झालेलं आहे आणि मॅन्युफॅक्चर सुद्धा झालेलं आहे. सो तर आणि कुठनं आता लॉन्च करण्यात आलेलं आहे ते बघूया. इट वॉज ऑल्सो लॉन्च फ्रॉम इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप लॉन्च पॅड. तर इंडियाचं पहिलं प्रायव्हेटली काय डेव्हलप केलेलं लॉन्च पॅड आहे, काय आहे ते, धनुष. ओके, धनुष आहे इंडियाचं पहिलं प्रायव्हेटली डेव्हलप लॉन्च पॅड. तर तिथनं ते लॉन्च करण्यात आलेलं आहे, जे इस्टॅब्लिश केलेलं आहे अग्निकुलनी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटामध्ये अग्निकुलनी ते इस्टॅब्लिश केलेलं आहे धनुष. धनुष काय आहे, लॉन्च पॅड आहे. सो ते लॉन्च पॅड कुठे लोकेटेड आहे, इस्रो रॉकेट पोर्ट, जे श्रीहरिकोटामध्ये इस्रो रॉकेट पोर्ट आहे त्याच्यामध्ये, त्याच्या आतमध्ये ते लॉन्च पॅड लोकेटेड आहे. सो जे टेस्ट फ्लाइट करण्यात आलेली आहे, जे लॉन्च करण्यात आलेलं आहे, त्यांचा एम काय आहे, एम आहे डेमॉन्स्ट्रेट करणे इन हाऊस आणि होम ग्रोन टेक्नॉलॉजीजला. इन हाऊस आणि होम ग्रोन म्हणजे जे इंडिजिनियसली आहे ते, इंडिजिनियसली आहे म्हणजे ते होम ग्रोन आहे म्हणजे आपल्याच देशातला आहे. तो त्याला डेमॉन्स्ट्रेट करायचा आहे, त्यांना त्यांचा तो एम आहे डेमॉन्स्ट्रेट करण्याचा, गॅदर करायचा आहे क्रुशियल फ्लाइट डाटा आणि एन्श्युअर करायचा आहे ऑप्टिमल फंक्शनिंग ऑफ सिस्टीम फॉर अग्निकुल्स ऑर्बिटल लॉन्च व्हेकल, अग्निबाणला. ओके, तर त्याचे जे फंक्शनिंग आहे, त्या सिस्टीमचे जे ऑप्टिमल फंक्शनिंग आहे, कोणाच्या, जे ऑर्बिटल लॉन्च व्हेकल आहे अग्निबाण, याला त्यांना एन्श्युअर सुद्धा करायचं आहे. ओके, अग्निकुलला. अग्निबाण काय आहे, टू स्टेज रॉकेट आहे विथ कॅपॅसिटी किती आहे त्याची, कॅरी अप टू 300 kg. तर 300 kg ते कॅरी करू शकता आणि हाईट आहे, हाईट ऑफ 700 किलोमीटर्स. आणि रॉकेटचे जे इंजिन आहे ते पॉवर्ड बाय आहे लिक्विड ऑक्सिजन और केरोसिन. ओके, रॉकेटचं इंजिन काय पॉवर्ड बाय आहे, लिक्विड ऑक्सिजन आणि केरोसिन. सो हे कशाबद्दलची न्यूज झाली आपली, की अग्निकुल कॉस्मोस आहे ते काय आहे, IIT मद्रासनी, म्हणजे तो एक स्टार्टअप आहे, IIT मद्रासचा तो स्टार्टअप आहे. सो तिथनं काय केलेलं आहे, सिंगल पीस 3 डायमेन्शनल प्रिंटेड इंजिन्स काय केलेलं आहे त्यांनी, वर्ल्डचं फर्स्ट रॉकेट तिथनं तो लॉन्च केलेला आहे. आणि कुठनं लॉन्च केलेला आहे तो, त्याचं नाव काय आहे, मेन म्हणजे त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे अग्निबाण सॉर्टेड. ओके, आणि कुठनं तो लॉन्च केलेला आहे, जो प्रायव्हेटली डेव्हलप लॉन्च पॅड आहे त्याचं नाव आहे धनुष, जे इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि मॅन्युफॅक्चर केलेलं आहे कोणी, अग्निकुलनी. आणि इस्रोचं जे पोर्ट आहे, इस्रोचं रॉकेट पोर्ट, तिथे ते लोकेटेड आहे ते धनुष. सो तिथनं ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज. तो नेक्स्ट न्यूज काय आहे, रुद्रा M2 ही काय आहे, एअर टू सरफेस मिसाईल आहे. एअर टू सरफेस मिसाईल आहे जी की फायर करण्यात आलेली आहे फ्रॉम SU-30 MK-1 पासून, म्हणजे त्यांनी पण तो टेस्ट फायरिंग केलेला आहे, त्यांनी पण टेस्ट केलेला आहे. तर रुद्र M2 ही आहे एअर टू सरफेस मिसाईल. एअर टू सरफेस मिसाईल म्हणजे जी वरनं, म्हणजे एका प्लेन वरनं ती काय केल्या जाते, रिलीज केल्या जाते. ओके, जी प्लेन मधनं रिलीज केल्या जाते, जी की जे फायटर प्लेन्स असतात त्या फायटर प्लेन्स मध्ये मधनं ती रिलीज केल्या जाते आणि ती डायरेक्टली कुठे सरफेसवर जाते. म्हणजे काय झालं, एअर टू मिसाईल, एअर टू सरफेस. ओके, म्हणजे एअर पासून ती सरफेसला जाते म्हणून तिला म्हटलं जाते की एअर टू सरफेस मिसाईल आहे. ओके,
तर ही काय आहे, रुद्र M2 ही एअर टू सरफेस मिसाईल आहे. तिचं सक्सेसफुल टेस्ट फायर करण्यात आलेलं आहे फ्रॉम SU-30 MK1 जे फायटर जेट आहे, ज्याचं नाव आहे SU-30 MK1. त्याच्यावरनं, त्या फायटर जेट वरनं तिचा टेस्ट फायर सक्सेसफुली करण्यात आलेला आहे. आणि कोणी केलेला आहे, ऑफ द इंडियन एअरफोर्स. जे इंडियन एअरफोर्सचा फायटर जेट आहे SU-30 MK1, त्यावरनं ते सक्सेसफुली टेस्ट फायर करण्यात आलेलं आहे. रेंज किती आहे त्याची, तर जी रेंज आहे त्या मिसाईलची ती आहे 300 किलोमीटर. ओके, तर तुम्हाला एक्झाम्स मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की जी एअर टू सरफेस मिसाईल आहे रुद्र M2, तिची रेंज किती आहे. तुम्हाला ऑप्शन्स मध्ये येऊ शकतात 400 किलोमीटर, 200 किलोमीटर, 300 किलोमीटर और 100 किलोमीटर. सो त्याचा आन्सर तुमचा राहणार आहे 300 किलोमीटर. आणखी तुम्हाला एक क्वेश्चन असू शकतो यावर आधारित की जे एअर टू सरफेस मिसाईल आहे ती जी टेस्ट फायर केलेली होती, तर ती कोणत्या फायटर जेट वरनं काय केलेली होती, टेस्ट फायर करण्यात आलेली होती. तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असे येऊ शकतात की SU-30 MK1 आहे, की आणखी कोणते ऑप्शन्स असू शकतात. सो त्याचा आन्सर तुमचा असं राहणार आहे SU-30 MK1 या फायटर जेट वरनं ती टेस्ट फायर करण्यात आलेली होती. ओके, सो तर टेस्ट आहे ते टेस्ट कोणी परफॉर्म केलेला आहे, DRDOनी परफॉर्म केलेला आहे. आणि कुठे परफॉर्म केलेला आहे, जे ओडिसाची जे ऑफ द कोस्ट आहे, जे किनारपट्टी आहे ओडिसामध्ये, तिथे त्यांनी DRDOनी हे परफॉर्म केलेलं आहे टेस्ट फायर. ओके, तर जे टेस्ट फायर आहे त्यामुळे काय, जे ऑब्जेक्टिव्ह होते, ट्रायल ऑब्जेक्टिव्ह ते त्यांना मिळालेले आहे. मीट ऑल ट्रायल ऑब्जेक्टिव्ह, जे व्हॅलिडेटिंग द प्रोपल्शन सिस्टीम आणि कंट्रोल अँड गायडन्स अल्गोरिदम. ओके, तर जी परफॉर्मन्स आहे मिसाईलची ती पण व्हॅलिडेट झालेली आहे. हॅज बीन व्हॅलिडेटेड फ्रॉम फ्लाइट डाटा कॅप्चर्ड बाय रेंज ट्रॅकिंग इन्स्ट्रुमेंट. तर कशामुळे ती व्हॅलिडेट झालेली आहे, मिसाईलची जी व्हॅलिडेट आहे परफॉर्मन्स, ती कशामुळे झालेली आहे. सो जे फ्लाइट डाटा जो आहे, जो कोणी कॅप्चर केलेला आहे, एक रेंज ट्रॅकिंग इन्स्ट्रुमेंट आहे. जसं की काय आहे ते, इलेक्ट्रो ऑप्टिकल सिस्टीम. ओके, जसं इलेक्ट्रो ऑप्टिकल सिस्टीम, रडार अँड टेलिमेंट्री स्टेशन्स, जे कुठे तैनात केलेले आहे, डिप्लॉय केलेले आहे बाय इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चंदीपूर. तर चंदीपूरमध्ये वेरियस लोकेशन्सवर ते डिप्लॉय केलेले आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ट्रॅक केलेलं आहे ते रेंजला. सो त्यांनी ते व्हॅलिडेट केलेलं आहे त्या मिसाईलची रेंज. ओके, मिसाईलची परफॉर्मन्स. तो ज्याच्यामध्ये चंदीपूरमध्ये वेरियस लोकेशन्सवर ते डिप्लॉय केलेले आहे, इन्क्लुडिंग ऑन बोर्ड अ शिप. ओके, शिपवर पण केलेलं आहे. तो हे काय आहे, अँड इंडिजिनियसली डेव्हलप्ड सॉलिड प्रोपेल्ड एअर लॉन्च मिसाईल सिस्टीम आहे रुद्र M2. इट इज वन ऑफ द फाइनेस्ट अँड मीन टू न्यूट्रलाइज मेनी टाइप्स ऑफ एनिमी ऍसेट्स. तर ही एक फायनेस्ट मिसाईल आहे आणि जे एनिमीचे ऍसेट्स आहे त्याला पण ती न्यूट्रलाइज, बरेचसे म्हणजे मेनी टाइप, कोणत्या पण टाइपचे जर एनिमीचे जे ऍसेट्स असेल तर त्याला ती न्यूट्रलाइज करू शकते ही मिसाईल रुद्र M2. Okay, several state-of-the-art indigenous technologies developed by various DRDO laboratories have been incorporated into the system. Okay, तर ही जी सिस्टीम आहे ही जे डेव्हलप केलेली आहे या इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज थ्रू. तर DRDO सोबत आणखी जे वेरियस DRDOचे लॅबोरेटरीज आहे त्या पण त्याच्यामध्ये काय होत्या, त्याचा समावेश होता ते हे डेव्हलप करण्याकरता. ओके, ही सिस्टीम डेव्हलप करण्याकरता DRDOच्या बरेचशा लॅबोरेटरीज त्याच्यामध्ये सामील होत्या. तो रुद्रम मिसाईल बद्दल बघून घेऊया. रुद्रम इज अ सिरीज ऑफ सुपरसोनिक अँड हायपरसोनिक एअर टू सरफेस ग्राउंड अटॅकची ती मिसाईल आहे आणि अँटी रेडिएशन मिसाईल पण आहे जी डेव्हलप केलेली आहे DRDOनी. मॅन्युफॅक्चरर कोण आहे, भारत डायनामिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स अँड अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. तर हे मॅन्युफॅक्चरर आहे. आणि व्हेरियंट कोणते कोणते आहेत, तर ही कोणती आहे, ती रुद्र M2 आहे जी सक्सेसफुली टेस्ट फायर केलेली आहे.
त्याच्यामध्ये आणखी कोणते व्हेरियंट्स आहेत? त्याच्यामध्ये आहे रुद्रम 1, रुद्रम 2 आणि रुद्रम 3 असे 3 व्हेरियंट्स आहेत त्याचे. ओके, तर ही कशाबद्दलची न्यूज झाली? जी रुद्र M2 मिसाईल आहे, एअर टू सरफेस मिसाईल, तिचं सक्सेसफुली टेस्ट फायर करण्यात आलेलं आहे आणि फायटर जेट आहे Su-30 Mk1 या फायटर जेट थ्रू तिचं टेस्ट फायरिंग करण्यात आलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे बेलारुशियन प्रेसिडेंट अलेक्झांडर लुकाशेंको. तर अलेक्झांडर लुकाशेंको हे काय आहे? बेलारुशियन प्रेसिडेंट आहे. यांनी जे कन्व्हेन्शनल आर्म फोर्स आहे युरोप मधलं, ओके, युरोपचं जे कन्व्हेन्शनल आर्म फोर्स आहे, तर त्यांच्यासोबतची जे ट्रीटी आहे ते सस्पेंड केलेली आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स होते ते साइन करून त्यांनी त्या ट्रीटी सोबत ते सस्पेंड केलेली आहे, ते डॉक्युमेंट साइन करत. ओके, सो द बेलारुशियन मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे डिसिजन आहे ते कशामुळे घेतलेलं आहे त्यांनी, की जे पण आता एस्केलेशन ऑफ मिलिटरी अँड पॉलिटिक्स सिच्युएशन आहे त्या रिजन मध्ये, त्यामुळे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे की जे कन्व्हेन्शनल आर्म फोर्स आहे युरोप मधली त्यांच्या सोबतची जी ट्रीटी आहे त्याला सस्पेंड करण्याचा हा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. ओके, तर मिनिस्ट्री यांनी ऍडेड केला आहे, ऍडेड दॅट इफ नाटो एंड्स इट्स सस्पेन्शन, जर नाटो, तर जे मिनिस्ट्रीने काय म्हटलेलं आहे, जे बेलारुशियन जी मिनिस्ट्री आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जे सस्पेन्शन आहे ते नाटो जर एंड करत असेल तर आम्ही पण ते सस्पेन्शन एंड करून टाकूया, सेम त्याच्यासारखं. तर द सीएफई काय आहे? कन्व्हेन्शनल आर्म फोर्स. हे काय आहे? वॉज साइन्ड इन नोव्हेंबर 1990 इन पॅरिस. तर जे 16 नाटो मेंबर स्टेट्स आणि 6 वॉर्सॉ पॅक्ट कंट्रीज यांच्यासोबत काय केलेलं होतं? नोव्हेंबर 1990 पॅरिस मध्ये त्यांनी सीएफई साइन केलेला होता. ओके, आणि जो इफेक्ट मध्ये कधी आलेला होता? नोव्हेंबर 1992 मध्ये तो इफेक्ट मध्ये आलेला होता. So the treaty limits the number of military equipments signatory countries can possess. Okay, so बेलारस बद्दल बघून घेऊया. कॅपिटल काय आहे? मिन्स्क हे कॅपिटल आहे. प्रेसिडेंट आहे अलेक्झांडर लुकाशेंको आणि करन्सी आहे बेलारुशियन रुबेल. ओके, तर ही आहे न्यूज बेलारुस बद्दल. बेलारुस काय केलेलं आहे? बेलारुसनी जे पार्टिसिपेशन आहे इन कन्व्हेन्शनल आर्म्स ट्रीटी युरोप, तर ते त्यांनी सस्पेंड केलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे, ओके, द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांनी क्लिअर केलेलं आहे साऊथ कोरिया बेस्ड शिन्हल बँक प्रपोज ऍक्विजिशन ऑफ an 11% स्टेक इन HDFC क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, तर काय केलेलं आहे? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने क्लिअर केलेलं आहे जे साऊथ कोरिया बेस्ड सिन्हल बँक प्रपोज ऍक्विजिशन आहे, तर ते 11% स्टेक जे आहे ते HDFC मधले HDFC क्रेडिलिया फायनान्शियल सर्व्हिसेस मधले 11% स्टेक जे आहे ते ऍक्विजिशन करणार आहे. ओके, पार्ट ऑफ सिन्हल फायनान्शियल ग्रुप, सिन्हल बँक कंपनी लिमिटेड हे काय मल्टीनॅशनल बँक आहे जे कधी ऑपरेशन मध्ये आलेली होती, कधी ती स्टार्ट झालेली होती? ती 1996 मध्ये इंडियामध्ये ती कमिशन मध्ये आलेली होती, ऑपरेशन तिचं स्टार्ट झालेलं होतं. ओके, HDFC क्रेडिलिया फायनान्शियल सर्व्हिसेस हे काय आहे? इज अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रजिस्टर्ड नॉन डिपॉझिट टेकिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. काय आहे ती? HDFC क्रेडिलिया फायनान्शियल सर्व्हिसेस हे RBI थ्रू रजिस्टर तर आहे, पण ती काय आहे? नॉन डिपॉझिट टेकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे जी प्रायमरीली काय एंगेज होती इन बिझनेस ऑफ प्रोव्हाइडिंग एज्युकेशन लोन इन इंडिया अँड ओव्हरसीज. तर ती आधी काय होती? प्रायमरीली ती काय वर्क करत होती? ती एज्युकेशन लोन्स आणि काय एज्युकेशन लोन्स प्रोव्हाइड करत होती इंडिया आणि ओव्हरसीज मध्ये. अनादर रिलीज मध्ये काय आहे? अनादर रिलीज मध्ये काय म्हटलेलं आहे की CCI ने ग्रँट केलेलं आहे त्यांचं अप्रुव्हल
to Matrix Pharma to acquire 100% stake in Tainash Laboratories. तर ही तर सेकंड न्यूज झाली. ओके, पण ही सीसीआयने ग्रँट केलेला आहे अप्रुव्हल. तर कशाचं अप्रुव्हल ग्रँट केलेलं आहे? मॅट्रिक्स फार्माला अप्रुव्हल दिलं आहे की ते 100% स्टेक जे आहे ते तायनाशी लॅबोरेटरीजचे ते ऍक्वायर करू शकतात. ओके, तायनाशी लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅरीज आउट द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट इन इंडिया. तर जी तायनाश लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड आहे ती काय आहे? जी कॅरी आउट करतात बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चर आणि सेल्स. ओके, जे की ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहे त्याचे सेल्स आणि मॅन्युफॅक्चरर ते काय करतात? बिझनेस करतात, कॅरी आउट करतात इंडियामध्ये. ओके, तर कशाची न्यूज होती ही न्यूज होती की सीसीआय म्हणजे द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने काय केलेलं आहे? जे साऊथ कोरिया बेस्ड सिन्हाल बँक आहे ते काय करणार आहेत? एक्वायर करणार आहेत 11% स्टेक HDFC क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, तर त्याला त्यांनी अप्रुव्हल दिलेला आहे म्हणजे क्लिअर केलेला आहे. सो अप्रुव्हल दिलेला आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने. सो सीसीआय बद्दल बघूया. फाउंडेड कधी झालं? 14 ऑक्टोबर 2003 मध्ये ते फाउंड झालेलं आहे. चेअरपर्सन कोण आहे? रवनीत कौर आहे. सेक्रेटरी आहे ज्योती जिंगर भानोट आणि हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. ओके, सो काय साऊथ कोरियन एंटिटी आहे जिचं नाव आहे सिन्हाल बँक. ही 11% स्टेक ऍक्वायर करणार आहे. कशाचे 11% स्टेक ऍक्वायर करणार आहे? HDFC क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे की जसं आता बरेच युद्ध चालू आहे, जसं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध होतं. ओके, तर त्यामध्ये एक स्वीडिश गव्हर्नमेंटने काय केलं? जे स्वीडन गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी मिलिटरी एड काय केलेले आहे? डोनेट केलेले आहे युक्रेनला. तर किती केलेले आहे बघूया आपण. तर जे स्वीडन गव्हर्नमेंट आहे विल डोनेट करणार. आधी पण त्यांनी डोनेट केलेले नाही, आता पण ते काय करणार आहे? डोनेट करणार आहे. सो मिलिटरी एड त्यांनी डोनेट केलेला आहे युक्रेनला, ज्याची वर्थ आहे 13 बिलियन क्रोनर. ओके, 13 बिलियन क्रोनरचं त्यांनी मिलिटरी एड डोनेट करणार आहेत. सो ज्याचे काय आहे 1.23 बिलियन US मध्ये असतं ते काय आहे? एक लार्जेस्ट हेल्थ पॅकेज आहे स्वीडन हॅज सो फार डोनेटेड. तर आतापर्यंत त्यांनी जितकंही डोनेट केलेलं आहे युक्रेनला, तर हे त्यांचं काय आहे? सर्वात लार्जेस्ट हेल्थ पॅकेज आहे जे की ते करणार आहेत. 13 बिलियन क्रोनरचं ते डोनेशन, मिलिटरी एडचं डोनेशन करणार आहेत. ज्याच्यामध्ये काय काय राहणार आहेत? त्यामध्ये राहणार आहे इक्विपमेंट्स राहणार आहे. इज ऍट द टॉप ऑफ युक्रेन्स प्रायोरिटी लिस्ट. तर प्रायोरिटी कशाला दिली गेलेली आहे? इक्विपमेंट्सला दिली गेलेली आहे, टॉप प्रायोरिटी दिली गेलेली आहे. ज्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे एअर डिफेन्स, आर्टिलरी, अम्युनिशन आणि आर्म व्हेकल. सो हे त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहेत. स्वीडन हॅज रूल्ड आउट फ्रॉम फॉर नाउ सेंडिंग एनी स्वीडिश बिल्ट जॅज 39 ग्रिपर जेट्स टू युक्रेन. ओके, तर ते जॅज 39 ग्रिपन जेट्स पण ते काय करणार होते? पाठवणार होते. स्वीडन पाठवणार होतं, पण त्यामधनं आता काय ते आउट झालेले आहे, ते सेंड नाही करणार आहेत. आता टू फोकस ऑन युक्रेनियन साइड इज ऑन इम्प्लिमेंटिंग द F-16 प्रोग्राम. ओके, सो अर्लियर बेल्जियमनी त्यांना काय दिलेलं होतं? बेल्जियमनी पण त्यांना हेल्प केलेली आहे. सो बेल्जियमनी 30 F-16 जेट्स हे युक्रेनला प्रोव्हाइड केलेले होते, युक्रेनला दिलेले होते त्याची हेल्प म्हणून. So Sweden is still working on possibly being able to contribute with the Gripen system later. So जे ग्रिपन सिस्टीम आहे ते सध्या ते देऊ नाही शकणार आहे. सो त्याच्यावर ते वर्क करत आहे की ते कशी त्यांना हेल्प करू शकेल आणि ते कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. ओके, द सपोर्ट पॅकेज विल बी 16 फ्रॉम द स्वीडन सिन्स रशियाज फुल स्केल इन्व्हेशन ऑफ युक्रेन बिगिन. तर जे त्यांचं युद्ध झालेलं होतं रशिया आणि युक्रेनचं, सो तर तेव्हापासनं आता स्वीडनची जी हेल्प आहे, स्वीडन जी हेल्प करत आहे ती त्यांची 16th हेल्प आहे. आतापर्यंत त्यांनी 15 हेल्प जे सपोर्ट केलेलं आहे त्यांना, जे पॅकेज त्यांना दिलेलं आहे ते आतापर्यंत त्यांनी 15 दिलेले आहे आणि आताचं जे आहे ते देणार आहे ते
16वा पॅकेज आहे हेल्पचा, ते हेल्प करणार आहे युक्रेनला, स्वीडन. ओके, तर स्वीडन बद्दल बघूया. कॅपिटल आहे स्टॉकहोम, करन्सी आहे युरो, कॉन्टिनेंट कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये येत असतं ते आहे युरोप कॉन्टिनेंट मध्ये येतं, आणि पीएम आहे तिथले प्राईम मिनिस्टर आहे उल्फ क्रिस्टर्सन. ओके, तो कितीची हेल्प करणार आहेत आता स्वीडन गव्हर्नमेंट युक्रेनला? टोटल 13 बिलियन क्रोनर म्हणजे 1.23 बिलियन US डॉलरची ते हेल्प करणार आहेत युक्रेनला. ओके, मिलिटरी एड प्रोव्हाइड करणार आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे आरबीआयने पेनल्टी लावलेली आहे. तर कितीची पेनल्टी लावलेली आहे आणि कोणाला पेनल्टी लावलेली आहे ते बघून घेऊया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी फाईन लावलेला आहे 36.38 लाखची पेनल्टी फॉरेन लेंडर HSBC. काय आहे, HSBC ला त्यांनी 36.38 लाखची फाईन लावलेली आहे. कशा करता लावलेली आहे फाईन? जे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आहे फेमा, तर याचं त्यांनी व्हायोलेशन केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना ती पेनल्टी लागलेली आहे. तर हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जे रिक्वायर्ड रिपोर्ट्स असतात, जे कशाच्या थ्रू, लिबरेशन रेमिटन्स स्कीम ऑफ फेमा 1999 जे लिबरेशन रेमिटन्स स्कीम आहे फेमाचं, तर त्याच्या अंडरमध्ये काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात, रिक्वायरमेंट्स असतात, तर ते HSBC ने फॉलो नाही केलेले आहे, त्यामुळे सेंट्रल बँकने असं म्हटलेलं आहे आणि त्यांना पेनल्टी लावलेली आहे. ओके, हे सेंट्रल बँकने त्यांना म्हटलेलं आहे. सो ऑन द अदर हँड आरबीआयने इम्पोज केलेला आहे बिझनेस रेस्ट्रिक्शन्स पण त्यांच्यावर इम्पोज केलेले आहे विथ इमिजिएट इफेक्ट ऑन टू एल्सवाइज ग्रुप फॉर्म. तर ही तर झाली HSBC ची न्यूज, त्यांना पेनल्टी लागलेली आहे 36.38 लाखची. नेक्स्ट जी आहे आरबीआयने काही जे बिझनेस रेस्ट्रिक्शन्स आहे ते पण आणखी 2 एल्सवाइज ग्रुप फॉर्म्सला त्यांनी बिझनेस रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत. तर कोणाकोणाला लावलेले आहे? ECL फायनान्स लिमिटेड आणि एल्सवेज ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर त्यांनी बिझनेस रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहे. ओके, सो ही आपली न्यूज होती की आरबीआयने इम्पोज केलेली आहे पेनल्टी 36.38 लाखची, ती केलेली आहे HSBC वर, कारण की त्यांनी काय जे फेमा आहे, फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, याचं व्हायोलेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या रेग्युलेशनचे व्हायोलेशन केले आहे, त्याच्यामुळे त्यांना ती पेनल्टी लागलेली आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडस्ट्री वेटरन शरद सिन्हा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ CEO ऑफ एअरटेल बिझनेस. तर एअरटेल बिझनेसचे CEO म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे शरद सिन्हा यांना. बघून घेऊया आता उत्तरित न्यूज. तर टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर भारती एअरटेल यांनी अपॉइंट केलेला आहे शरद सिन्हा यांना ऍज अ CEO म्हणून एअरटेल बिझनेसचं, आणि त्यांचं जे सर्व्हिस आहे ते कधीपासून इफेक्ट मध्ये येणार आहे ते 3 जून. ओके, 3 जून पासून त्यांची सर्व्हिस जे आहे ते इफेक्ट मध्ये येणार आहे. सिन्हा CEO तर राहणार आहे एअरटेल बिझनेसचे, पण ते रिपोर्ट कोणाला करणार आहे? ते रिपोर्ट करणार आहे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO गोपाल विठ्ठल. मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO गोपाल विठ्ठलला ते रिपोर्ट करणार आहे, आणि ते पार्ट राहणार आहे कशाचे? एअरटेल मॅनेजमेंट बोर्डचे पण ते पार्ट राहणार आहेत. So Sinha joined Airtel business from Chepco Software Technologies. Okay, तर सिन्हाने जॉईन केलेलं होतं एअरटेल बिझनेस पूर्ण चेक्को सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज मधून त्यांनी एअरटेल बिझनेस जॉईन केलेलं होतं, वेअर त्यांनी तिथे प्रेसिडेंट ऑफ एशिया पॅसिफिक, तिथे त्यांनी सर्व्हिस दिलेली होती. प्रेसिडेंट ऑफ एशिया पॅसिफिक म्हणून त्यांनी तिथे सर्व्हिस दिलेली होती. ओके, त्याच्या आधी त्यांनी कुठे वर्क केलेलं आहे? त्याच्या आधी त्यांनी बऱ्याचशा कंपनीमध्ये वर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे पॅलो अल्टो नेटवर्क, सिस्को अँड VMware. त्याच्यामध्ये त्यांनी व्हेरियस लिडरशिप रोल सुद्धा केलेले आहे, आणि या कंपनीज मध्ये त्यांनी जेव्हा भारती एअरटेल मध्ये येण्याआधी त्यांनी या कंपनीज मध्ये वर्क केलेलं आहे. ओके, द एअरटेल हॅज ओव्हर 500 मिलियन कस्टमर्स आहे
एअरटेलचे. ओके, इन 17 कंट्रीज, 17 कंट्रीज मध्ये 500 मिलियन कस्टमर्स आहे एअरटेलचे अक्रॉस साऊथ एशिया अँड आफ्रिका. सो भारतीय एअरटेल बद्दल बघूया आपण आता. चेअरमॅन कोण आहे भारतीय एअरटेलचे? सुनील मित्तल आहे. एमडी अँड सीईओ आहे गोपाल मित्तल. फाउंडर आहे सुनील भारती मित्तल. फाउंड कधी झाला? 7 जुलै 1995. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. ओके, सो ही न्यूज होती आपली की एअरटेल बिझनेस मध्ये सीईओ अपॉइंट करण्यात आलेला आहे शरद सिन्हा यांना. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती असते की टाइम मॅगझिनची. ओके, टाइम मॅगझिन मध्ये काही लिस्ट असतात. तर टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनीज लिस्ट. तर त्या लिस्ट मध्ये बिलियनियर मुकेश अंबानीची, बिलियनियर मुकेश अंबानीची, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुप यांनी काय परत त्या टाइम मॅगझिन मध्ये परत एक स्पॉट त्यांनी सेक्युअर केलेला आहे. ओके, 100 वर्ल्ड मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनीज इन 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुप हे त्यांनी त्याचा स्पॉट परत एकदा सेक्युअर केलेला आहे. आणि टाइमनी असं म्हटलेलं आहे की टाइमनी प्रेस केलेलं आहे रिलायन्सला. ओके, टाइमनी काय प्रेस केलेलं आहे रिलायन्सला की रिलायन्स काय आहे? इंडियाज पॉवरफुल आहे. ओके, इंडियाज पॉवरफुल, जगरनॉट म्हणजे पॉवरफुल असते. ओके, रिलायन्सला म्हटलेलं आहे टाइमनी. तो ठीक आहे. टाइम जी लिस्ट असते, टाइम 100 इन्फ्लुएन्शियल कंपनीची लिस्ट, त्यामध्ये रिलायन्स जी आहे ती सेकंड टाइम अपेअर झालेली आहे. याच्या आधी पण ती अपेअर झालेली होती त्या लिस्ट मध्ये. तर जिओ प्लॅटफॉर्म, द एंटिटी ओव्हरसीइंग द कॉन्ग्लोमरेट्स डिजिटल ॲसेट्स, मेड इट्स डेब्यू ऑन इनॉग्रल टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनी लिस्ट इन 2021. सो 2021 मध्ये पण जे जिओ प्लॅटफॉर्म आहे ती त्यामध्ये ऍड झालेली होती आणि आता 2024 मध्ये पण ती त्या लिस्ट मध्ये ऍड झालेली आहे. म्हणजे तिचं सेकंड अपिअरन्स आहे. सो सेरम इन्स्टिट्यूट ठीक आहे, अदर इंडियन कंपनी ऑन द लिस्ट. सेरम इन्स्टिट्यूट पण आहे जी त्या लिस्ट मध्ये त्यांनी स्पॉट सिक्युअर केलेला आहे. टाइम यांनी कॅटेगराइज केलेला आहे रिलायन्स अंडर टायटन्स. तर टाइमनी काही कॅटेगरायझेशन केलेलं आहे. रिलायन्स येणार आहे अंडर टायटन्स मध्ये. वन ऑफ द 5 क्लासिफिकेशन ऑफ फीचर्ड कंपनीज त्याच्यामध्ये येतात, विच ऑल्सो इन्क्लूड लीडर्स, डिस्ट्रप्टर्स, इनोव्हेटर्स आणि पायोनर्स. ओके, तर रिलायन्सला त्यांनी टायटन्स म्हटलेलं आहे. टाटा वॉज प्लेस्ड इन टायटन्स. टाटाला पण त्यांनी टायटन्स मध्ये प्लेस केलेला आहे. सो सिरमला कशामध्ये प्लेस केले आहे त्यांनी? पायोनर मध्ये. टाटा आणि रिलायन्स टाइमनी काय केलेलं आहे? कॅटेगराइज केलेलं आहे. तर कशामध्ये ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, तर कोणत्या याच्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे? जे फीचर्स आहे कंपनीचे त्याच्यामध्ये लीडर्स, डिस्ट्रप्टर्स, इनोव्हेटर्स आणि पार्टनर्स. तर यांच्या थ्रू त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी टायटन्स आणि पायोनर्स असं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तर त्यामध्ये रिलायन्स आणि टाटा यांना त्यांनी टायटन्स मध्ये टाकलेलं आहे आणि जे सिरम इन्स्टिट्यूट आहे त्याला त्यांनी पायोनियर मध्ये टाकलेलं आहे. ओके, सो ही न्यूज कशाची होती आपली? ही न्यूज होती रिलायन्स इंडस्ट्रीज अमंग टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल ग्लोबल कंपनी. तर रिलायन्स इंडस्ट्री ही काय झालेली आहे? टाइम्स 100 च्या लिस्ट मध्ये आलेली आहे आणि ती मोस्ट इन्फ्लुएन्शियल ग्लोबल कंपनी या लिस्ट मध्ये आलेली आहे. पुन्हा आलेली आहे. याच्या आधी 2021 मध्ये पण आली होती, आता 2024 मध्ये पण सेकंड अपिअरन्स तिथं झालेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे न्यूझीलंड वुमन विकेट कीपर. ओके, विकेट कीपर आणि बॅटर यांचं नाव आहे बेर्नार्डिन बेझुएंडिन होट. ओके, हे त्यांचं नाव आहे. सो त्यांनी काय इंटरनॅशनल क्रिकेट मधून त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे. या कोण आहे? न्यूझीलंडच्या वुमेन विकेट कीपर आणि बॅटर आहे. सो बघूया. न्यूझीलंड वुमेन टीम विकेट कीपर आणि बॅटर बर्नार्डिन यांनी अनाऊन्स केलेलं आहे त्यांचं रिटायरमेंट फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट मधून. त्यांनी त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे, पण ते कंटिन्यू करणार आहेत त्यांचे डोमेस्टिक क्रिकेट मधनं जे त्यांनी रिटायरमेंट नाही घेतलेलं आहे ते कंटिन्यू करणार आहे.
नेक्स्ट सीझन साठी पण. ओके, ज्या कुठे साऊथ आफ्रिकाच्या बॉर्न आहे त्या साऊथ आफ्रिकामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. बर्नार्डिन जे आहे त्यांनी डेब्यू केलेलं होतं त्यांच्या बर्थ कंट्री मधून. सो क्रिकेटमध्ये त्यांनी डेब्यू केलेला होता त्यांच्या बर्थ कंट्री जे आहे साऊथ आफ्रिका, तिथे त्यांनी डेब्यू केलेला आहे. तो 2014 मध्ये त्यांनी स्टार्ट केलेला होता. पण त्यानंतर त्या कोणत्या क्रिकेट टीम मध्ये गेल्या, 2018 मध्ये त्या न्यूझीलंड मध्ये गेलेल्या आहेत. ओके, नंतर त्यांनी 2018 मध्ये न्यूझीलंडच्या टीम मध्ये पण डेब्यू केलेला आहे. सो शी इज द वन ऑफ ओनली 9 female cricketers to have represented 2 nations at the highest level. तर अशा 9 फिमेल्स आहे ज्यांनी 2 नेशन्स कडनं काय केलेलं आहे, 2 नेशन्सला रिप्रेझेंट केलेलं आहे हायेस्ट लेवलवर. तर त्यामधल्या या पण एक आहेत ज्यांनी 2 नेशन्सला रिप्रेझेंट केलेलं आहे ऍट द हायेस्ट लेवलवर. त्यांनी 4 ओडीआय प्ले केलेले आहे, 7 T20 इंटरनॅशनल प्ले केलेले आहे साऊथ आफ्रिकाकडनं, आणि 16 ओडीआय आणि 22 T20 त्यांनी खेळलेल्या आहे, प्ले केलेल्या आहे त्यांनी न्यूझीलंड कडनं. ओके, सो 2 नेशन्स कडनं त्या खेळलेल्या आहेत. तर न्यूझीलंड बद्दल बघूया. कॅपिटल आहे वेलिंग्टन, गव्हर्नर जनरल आहे सिंडी कॅरो, प्राईम मिनिस्टर आहे क्रिस्टोफर लक्झर, आणि करन्सी आहे न्यूझीलंड डॉलर. ओके, तर ही न्यूज कशाबद्दलची कव्हर केलेली आहे आपण, तर ज्या न्यूझीलंडच्या वुमेन विकेट किपर आणि बॅटर आहे, टीम मधल्या विकेट किपर आणि बॅटर बर्नार्डिन यांनी काय केलेलं आहे, इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये त्यांनी त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे. त्या 2 नेशन्स कडनं खेळलेल्या आहे. फर्स्ट त्या साऊथ आफ्रिका मध्ये, साऊथ आफ्रिकाच्या बॉर्न आहेत त्या, सो तिथनं पण त्यांनी डेब्यू केलेला होता 2014 मध्ये. नेक्स्ट 2018 मध्ये त्यांनी न्यूझीलंड मध्ये डेब्यू केलेला होता, न्यूझीलंड टीम मध्ये त्या खेळलेल्या होत्या. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. हे आहे IRDAI आहे, यांनी अप्रूव्ह केलेली आहे, अपॉइंटमेंट अप्रूव्ह केलेली आहे संदीप बत्राची यांना कशाची अप्रूव्ह केलेली आहे, ऍज अ चेअरमॅन ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ ICICI प्रुडेन्शियल. तो त्यांची जी ऍज अ चेअरमॅन म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ ICICI प्रुडेन्शियलचे ऍज अ चेअरमॅन म्हणून IRDAI ने अप्रुव्हल दिलेलं आहे त्यांच्या अपॉइंटमेंटला. कोणाच्या अपॉइंटमेंटला, संदीप बत्रा यांच्या. So Sandeep Batra has been a key figure within the ICICI group since September 2000. तर 2 सप्टेंबर 2000 पासून ते काय की फिगर आहे ICICI ग्रुपचे संदीप बत्रा. करंटली ते कुठे सर्व करत आहे, ऍज अन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑन बोर्ड ऑफ ICICI बँक. तर बोर्ड ऑफ ICICI बँक मध्ये ते ऍज अन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून सर्व करत आहे करंटली, where he has been overseeing the corporate center since जुलै 2000. तर जुलै 2018 पासून काय ते तिथे ओव्हरसी करत आहे कॉर्पोरेट सेंटर. त्यांचा जो एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स आहे त्या ग्रुप मधनं, तो जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे रोल्स, काही रोल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, जिथनं ते त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये कोणते रोल्स आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, CFO ऍट ICICI प्रुडेन्शियल लाईफ, as well as group compliance officer at ICICI Bank. तर हे त्यांचे रोल्स आहे, यांच्यामधनं त्यांना एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स आहे. ओके, IRDAI बद्दल बघूया. फॉर्मेशन कधी झालं, 1999 मध्ये फॉर्मेशन झालेलं आहे. हेडक्वार्टर आहे हैदराबाद मध्ये, चेअरपर्सन आहे देबाशिष पांडे. ओके, तर ही न्यूज कशाबद्दलची होती, संदीप बत्रा यांना ऍज अ चेअरमॅन, कशाचे चेअरमॅन, बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ ICICI प्रुडेन्शियलचे चेअरमॅन म्हणून त्यांची अपॉइंटमेंटला अप्रुव्हल दिलेली आहे, IRDAI ने अप्रुव्हल दिलेली आहे. नेक्स्ट. ओके, सो आता ही आहे जीडीपी ग्रोथ. तर जीडीपी ग्रोथ, जीडीपी ग्रोथ बद्दल कोणी आता एक्सपेक्ट केलेला आहे बघूया. सो प्रोजेक्ट केलेला आहे, RBI ने काय केलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रोजेक्ट केलेला आहे की 7% जीडीपी ग्रोथ इन द करंट फायनान्शियल इयर. तर 7% जीडीपी ग्रोथची या वर्षी करंट फायनान्शियल इयर करता 7% जीडीपी ग्रोथ हे प्रोजेक्ट केलेला आहे RBI ने. सो जे पण काही रिस्क आहे त्या इव्हनली बॅलन्स केल्या तरी पण या वर्षीचा जो ग्रोथ आहे प्रोजेक्टेड तो आहे 7%. तर अॅन्युअल रिपोर्ट नुसार जीडीपी जो आहे तो 7% दिलेला आहे.
तर इन्कम किती आहे, इन्कम ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन फायनान्शियल इयर 2023-24. तर 2023-2024चा जो फायनान्शियल इयर आहे त्याचा जो आरबीआयचा इन्कम आहे तो किती झालेला आहे, कितीने राईज झालेला आहे, अराउंड 7% इयर ऑन इयर राईज झालेला आहे ड्यू टू सिग्निफिकंट राईज इन इंटरेस्ट इन्कम फ्रॉम फॉरेन सिक्युरिटीज ऍज पर द सेंट्रल बँक रिपोर्ट. सेंट्रल बँक नुसार कशामुळे राईज झालेला आहे हा 17%चा इयर ऑन इयर ग्रोथ कशामुळे झालेला आहे राईज, तर इंटरेस्ट इन्कम फॉरेन सिक्युरिटीज यामुळे हा राईज झालेला आहे असं सेंट्रल बँकच्या रिपोर्ट नुसार म्हटलेलं आहे. तर ऑन मे 22 आरबीआय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे ट्रान्सफर ऑफ रुपीज 2.11 lakh crore as surplus to the government for the financial year 2024. ओके, सो आरबीआयने काय केलेलं आहे, प्रोजेक्ट केलेला आहे जीडीपीचा ग्रोथ. सो करंट फायनान्शियल इयरचा जो जीडीपी ग्रोथ आहे तो प्रोजेक्ट केलेला आहे आरबीआयने किती 7%चा हा प्रोजेक्ट केलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे तर जे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे यांनी पार्ट वेज म्हणजे जसं ते असोसिएटेड आहे कोणासोबत, कोणत्या दुसऱ्या कंपनी सोबत, तर त्यांच्या तिथनं त्यांनी ते टायअप जे आहे ते टायअप तोडलेला आहे, त्यांनी पार्ट वेज केलेले आहे. सो द बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानी पार्ट वे केलेले आहे विथ द सस्पेंडेड आयबीए. तर जे आयबीए आहे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, जे सस्पेंडेड आयबीए आहेत त्यांच्यापासून त्यांनी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानी पार्ट वेज केलेले आहे. ओके, आणि जॉईन द ब्रेकअवे वर्ल्ड बॉक्सिंग, आणि कोणासोबत त्यांनी जॉईन केलेला आहे आता, वर्ल्ड बॉक्सिंग सोबत द बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानी जॉईन केलेला आहे. आणि कशा करता जॉईन केलेला आहे, जे पण थ्रेट्स येत आहेत टू बीट द काउंटर द थ्रेट ऑन द स्पोर्ट्स ऑलिम्पिक फ्युचर. तर जे ऑलिम्पिक फ्युचर आहे त्याचे जे थ्रेट आहे त्याच्यामुळे त्यांनी आता वर्ल्ड बॉक्सिंग सोबत काय केलेलं आहे, टायअप केलेलं आहे, त्यांच्यासोबत ते जॉईन झालेले आहे. सो the move comes months after the International Olympic Committee retained its threat to leave boxing out of the 2028 लॉस एंजल्स ऑलिम्पिक. तर ते 2028 मध्ये जे लॉस एंजल्स मध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे तर काय होतं ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने काय म्हटलेलं आहे की जे 2028 लॉस एंजल्सचं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये पार्ट घेता येणार नाही आणि लिव्ह करायला लागणार आहे बॉक्सिंग, म्हणून त्यामुळे त्यांनी हा जो मूव्ह घेतलेला आहे. आणि जे त्यांनी जे म्हटलेलं आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने, तर त्याच्या काही महिन्यानंतरच हा त्यांनी मूव्ह घेतलेला आहे. सो India looks forward to working closely with WB Executive Board to shape the future development of sport and deliver a brighter future for boxers across the world. तर इंडिया जे आहे ते समोर बघत आहे आता कशासाठी क्लोजली कोणासोबत असोसिएट करत आहे ते जे वर्ल्ड बॉक्सिंग आहे त्यांचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड सोबत कशा करता ते आणखी क्लोजली वर्क करत आहे. जे फ्युचर डेव्हलपमेंट आहे स्पोर्ट्ससाठी तर त्याच्या फ्युचर डेव्हलपमेंट करता, शेप देण्याकरता आणि जे ब्रायटर फ्युचर आहे बॉक्सर्सचं तर त्याकरता अक्रॉस वर्ल्ड मध्ये ते पसरलेलं पाहिजे, म्हणून त्याकरता त्यांनी वर्ल्ड बॉक्सिंग जे एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहे त्यांच्यासोबत ते क्लोजली वर्क करत आहेत. तर वर्ल्ड बॉक्सिंगचे जे हुज प्रेसिडेंट इज फॉर्मर आयबीए प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट बोरिस मॅन्डेरबोस. तर जे वर्ल्ड बॉक्सिंग आहे तिथले त्याचे प्रेसिडेंट कोण आहे, तिथले प्रेसिडेंट आहे फॉर्मर आयबीए चे प्रेसिडेंट. तर फॉर्मर आयबीए म्हणजे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन जी आहे, फॉर्मर आयबीए प्रेसिडेंट जे कॅन्डिडेट आहे बोरिस वॅन मेंडरबोस, हे वर्ल्ड बॉक्सिंगचे काय आहे प्रेसिडेंट आहे. त्यांनी लॉन्च केलेलं एप्रिल 2023 मध्ये त्यांनी वर्ल्ड बॉक्सिंग लॉन्च केलेला आहे. त्यांचा एम आहे एन्श्युअर करणे दॅट बॉक्सिंग रिमेन्स ऍट द हार्ट ऑफ ऑलिम्पिक मुवमेंट. तर त्यांचा काय एम आहे की ऑलिम्पिक मुवमेंट मध्ये बॉक्सिंग हे राहिलंच पाहिजे, रिमेन राहायला पाहिजे, हार्ट मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे ऑलिम्पिक मुवमेंट मध्ये बॉक्सिंग जे आहे ते तिथे स्पोर्ट्स जो आहे तो राहिलाच पाहिजे.
तर हा त्यांचा एम आहे, हा एन्श्युअर करण्याचा त्यांचा एम आहे. ओके. सो ही न्यूज कशाबद्दलची होती की रिसेंटली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे, त्यांनी काय केलेलं आहे, पार्ट केलेला आहे. हे पार्ट केलेलं आहे कोणत्या ऑर्गनायझेशन सोबत, इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन सोबत त्यांनी पार्ट वेस केलेले आहे आणि ते जॉईन झालेले आहे वर्ल्ड बॉक्सिंग यांच्यासोबत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे द आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस AFMS यांनी काय केलेलं आहे, MOU साइन केलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद IIT हैदराबाद यांच्यासोबत एक MOU साइन केलेला आहे. कशा करता, टू कोलॅबोरेट ऑन रिसर्च अँड ट्रेनिंग. तर रिसर्च अँड ट्रेनिंग करता हा कोलॅबोरेशन आणि MOU साइन झालेला आहे AFMS आणि IIT हैदराबाद यांचा. तो या MOU चा एम काय आहे, MOU चा एम आहे की जे इनोव्हेशन आहे त्याला नर्चर करण्याचा ते त्यांचा एम आहे. फॉस्टर म्हणजे नर्चर होत असते, म्हणजे ऍडव्हान्स करण्याचा, इनोव्हेशनला ऍडव्हान्स करण्याचा आणि अँड रिसर्च इन डेव्हलपिंग नोवेल मेडिकल डिव्हाइसेस. आणखी काय, डेव्हलप करते नोवेल मेडिकल डिव्हाइसेस आणि ऍड्रेसिंग हेल्थ इश्यूज स्पेसिफिक टू सोल्जर सर्विंग इन वेरिड टेरेन. ओके. तो तर या हा जो MOU आहे त्याच्या थ्रू ते काय प्रोव्हाइड करणार आहेत, ते प्रोव्हाइड करणार आहेत IIT हैदराबाद विथ इट्स डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर IIT हैदराबाद जे आहे त्यांचे जे डिपार्टमेंट्स आहे, बायोटेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे आणि बायो इन्फॉर्मॅटिक्सचं डिपार्टमेंट आहे. तर ते जे डिपार्टमेंट्स आहे ते काय प्रोव्हाइड करणार आहेत, ते नेसेसरी टेक्निकल एक्सपर्टाइज प्रोव्हाइड करणार आहेत टॅकल करण्यासाठी. काय टॅकल करण्यासाठी, तर जे डायव्हर्स मेडिकल चॅलेंजेस येत असतात आर्म फोर्सला, काही डायव्हर्स मेडिकल चॅलेंजेस येत असतात, त्याला कसं फेस करायचं, त्याला कसं टॅकल करायचं, याचं ते नेसेसरी टेक्निकल एक्सपर्टाइज प्रोव्हाइड करणार आहेत. बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स, तर हे प्रोव्हाइड करणार आहे त्यांना टेक्निकल एक्सपर्टाइज. ओके. सो की एरियाज काय, की एरियाज आहे कोलॅबोरेशनचे, डिस्कस इन्क्लूड ड्रोन बेस्ड पेशंट ट्रान्सपोर्ट. तर त्याचे जे की एरियाज आहे कोलॅबोरेशनचे काय आहे ते डिस्कस करणार आहेत. इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये आहे ड्रोन बेस्ड पेशंट ट्रान्सपोर्ट, टेलिमेडिसिन इनोव्हेशन, द अप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन द मेडिकल फील्ड आणि ऍडव्हान्समेंट इन नॅनो टेक्नॉलॉजी. तर हा आहे कोलॅबोरेशनचे की एरियाज. ओके, जे डिस्कस करणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे इन्क्लुडेड आहे. ऍडिशनली काय आहे, द MOU विल फॅसिलिटेट स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम, शॉर्ट टर्म कोर्सेस फॉर अंडर ग्रॅज्युएट अँड फॅकल्टी एक्सचेंज इनिशिएटिव्ह. तर जो MOU आहे तो काय फॅसिलिटेट करणार आहे, आणखी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम फॅसिलिटेट करणार आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा राहणार आहे आणि कोणासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस राहणार आहे, अंडर ग्रॅज्युएट साठी आणि फॅकल्टीला ते एक्सचेंज इनिशिएटिव्ह सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. ओके. तर हा जो कोलॅबोरेशन आहे हा कोणामध्ये झालेला आहे, AFMS द आर्म फोर्स ऑफ मेडिकल सर्व्हिसेस आणि IIT हैदराबादचा MOU साइन झालेला आहे. कशा करता हा कोलॅबोरेशन झालेला आहे, तो झालेला आहे रिसर्च आणि ट्रेनिंग करता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे सुझलॉन ग्रुप हे यांनी काय घेतलेलं आहे, 82 मेगावॅट विंड एनर्जी प्रोजेक्ट हे ऑयस्टर ग्रीन यांच्याकडनं त्यांनी घेतलेला आहे. सो सुझलॉन ग्रुप यांनी सेक्युअर केलेला आहे, घेतलेला आहे एक विंड एनर्जी प्रोजेक्ट अबाउट 82 मेगावॅटचा. ओके, 82 मेगावॅटचा एक प्रोजेक्ट आहे, तो ऑयस्टर ग्रीन हायब्रिड 1 प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं त्यांनी सेक्युअर केलेला आहे. हा एक विंड एनर्जी प्रोजेक्ट आणि कोणी सेक्युअर केलेला आहे, हा सुझलॉन ग्रुप यांनी सेक्युअर केलेला आहे. तर त्यामुळे ते इट विल इन्स्टॉल 26 विंड टर्बाइन जनरेटर. किती, 26 विंड टर्बाइन जनरेटर्स ते इन्स्टॉल करणार आहेत त्याच्या थ्रू, इच हॅव्हिंग रेटेड कॅपॅसिटी. तर प्रत्येकी त्यांची कॅपॅसिटी किती आहे, त्या टर्बाइन्सची जे टर्बाइन जनरेटर आहे विंड टर्बाइन जनरेटर, तर त्याची प्रत्येकी कॅपॅसिटी आहे 3.15 मेगावॅट. आणि कुठे आहे ते सध्या, ऑयस्टर ग्रीन साइट जे मध्य प्रदेशच्या आग्रामध्ये
मध्य प्रदेशच्या अगर, ओके अगर आहे, सॉरी चुकून झालेला आहे, मध्य प्रदेशचे जे अगर आहे तिथे ते ऑयस्टर ग्रीन साइट वर ते सध्या आहे. ओके, ऍज अ पार्ट ऑफ द अग्रीमेंट, या अग्रीमेंटचा एक पार्ट म्हणून सुझलॉन काय सप्लाय करणार आहे, सुझलॉन विल सप्लाय द विंड टर्बाइन अँड एक्झिक्यूट द प्रोजेक्ट. तर विंड टर्बाइन आणि प्रोजेक्ट सुद्धा ते एक्झिक्यूट करणार आहेत आणि ते सप्लाय करणार आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इरेक्शन आणि कमिशन, कमिशन सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहे. कमिशनिंग करणार आहे ते. कंपनी काय करणार आहे, कंपनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑपरेशन्स अंडरटेक करणार आहे आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस पोस्ट. तर कमिशनिंग नंतर ते काय करणार आहे, कंपनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑपरेशन आणि मेंटेनन्स सर्व्हिस सुद्धा ते अंडरटेक करणार आहेत. जे सुझलॉन ग्रुप आहे ते कुठे आहे, ती आहे पुणे बेस्ड. ओके, पुणे बेस्ड आहे, म्हणजे पुण्यामध्ये आहे ती. सुझलॉन ग्रुप ही वन ऑफ द लीडिंग रिन्युएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडर आहे, जी की इन द वर्ल्ड विथ 20.7 गीगावॅट ऑफ विंड एनर्जी कॅपॅसिटी इन्स्टॉल्ड अक्रॉस 17 कंट्रीज. ओके, तर सुझलॉन ग्रुप बद्दल बघून घेऊया आपण. सबसिडरीज कोणत्या आहेत सुझलॉन ग्रुपच्या, ते आहे सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एससी फॉर्ज लिमिटेड. सीईओ आहे जेपी चालासनी, ओनर आहे तंटी फॅमिली, फाउंडर आहे तुलसी तंटी आणि फाउंडर कधी फाउंडेड झालेला आहे 1995 मध्ये. हेडक्वार्टर आहे पुणे, पुणेमध्ये सुझलॉन ग्रुपचं हे हेडक्वार्टर आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे जे लार्ज मिलिटरी एक्सरसाइज आहे, जे डिकेड्स मधली जे लार्ज मिलिटरी एक्सरसाइज आहे, म्हणजे मिलिटरी एक्सरसाइज म्हणजे जी काय असतो, तो एक सराव असतो. एक्सरसाइज म्हणजे एक सराव असतो मिलिटरीचा, तो लार्जेस्ट जो आहे तो रॅप झालेला आहे. ओके, नाटोनी रॅप केलेला आहे ऑफ लार्जेस्ट मिलिटरी एक्सरसाइज. तर नाटो मिलिटरी अलायन्स यांनी कन्क्लूड केलेला आहे 4 मंथ्स मिलिटरी एक्सरसाइज कॉल. 4 मंथची जी मिलिटरी सराव होता तो मिलिटरी एक्सरसाइज होता, ज्याचं काय नाव होतं, स्टेडफास्ट डिफेंडर 2024. हे लक्षात ठेवा, हे नाव इम्पॉर्टंट आहे एक्झाम्स करता. तर जे नाटोची मिलिटरी अलायन्स यांनी कन्क्लूड केलेली आहे, जे 4 मंथची मिलिटरी एक्सरसाइज होती, तिचं नाव काय आहे, नाव एकदम लक्षात ठेवा, एकदम डोक्यात फिट करून टाका. त्याचं नाव आहे स्टेडफास्ट डिफेंडर 2024. ओके, तर ही आहे लार्जेस्ट लाईव्ह एक्सरसाइज होती, ही त्यांनी कन्क्लूड केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये कोण कोण होते, आता कोणी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता, तर मोर दॅन 90,000 फोर्सेस, त्यामध्ये होते. मोर दॅन 50 शिप्स होत्या, मोर दॅन 80 एअरक्राफ्ट फ्लाइंग, हंड्रेड्स ऑफ सॉर्टीज होते त्यामध्ये, आणि मोर दॅन 1100 कॉम्बॅट व्हेकल्स होते त्यामध्ये फ्रॉम 32 नॅटो अलायन्स. तर 32 नॅटो अलायन्स जे आहे त्या एक्सरसाइज मध्ये, त्या सराव परीक्षेमध्ये किती ते इन्व्हॉल्व होते, सगळे 90,000 फोर्सेस, मोर दॅन 90,000 फोर्सेस त्यामध्ये इन्क्लूड होते. मोर दॅन 50 शिप्स त्यामध्ये होत्या, मोर दॅन 80 एअरक्राफ्ट होते त्याच्यामध्ये फ्लाइंग, 100 ऑफ सॉर्टीज, आणि मोर दॅन 1100 कॉम्बॅट व्हेकल सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होते. किती, 32 नॅटो अलायन्स मधले. हा काय होता, एक स्टेडफास्ट डिफेंडर, हा एक शो होता, शो ऑफ फोर्स ऍज द अलायन्स युरोपियन मेंबर्स मूव टू rearm in the face of Russia's war against Ukraine, reversing the atrophy of military spending that followed the end of the Cold War. ओके, त्यांनी हे डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं, जे त्यांची एक्सरसाइजने काय डेमॉन्स्ट्रेट केलं होतं, त्यांची इनक्रेडिबल स्ट्रेंथ ऑफ ट्रान्स अटलांटिक बॉन्ड बिटवीन नॅटो अलायन्स इन द युरोप अँड दोज इन द नॉर्थ अमेरिका. सो त्यांची इनक्रेडिबल स्ट्रेंथ आहे, ते त्यांनी तिथे डेमॉन्स्ट्रेट केलेली होती. कशाची, ट्रान्स अटलांटिक बॉन्ड, ज्याच्यामध्ये आहे बिटवीन नॅटो अलायन्स इन युरोप आणि नॉर्थ अमेरिका मधली. ओके, सो ही जी एक्सरसाइज आहे यामुळे काय होणार आहे, हे जी डेमॉन्स्ट्रेशन झालेलं होतं त्यामुळे ते कॅपेबल राहणार आहे. या अलायन्स मुळे काय, कॅपेबल अँड रेडी टू कंडक्ट ओव्हर 4 मिशन ऑफ कलेक्टिव्ह डिफेन्स. जर एखादं काही युद्ध वगैरे काही झालं, कॉम्प्लेक्स मिलिटरी ऍक्टिव्हिटी होती जी कंडक्ट केलेली आहे या कोर्समध्ये, एक्सरसाइज मध्ये,
आणि डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे. आणि हा जो अलायन्स आहे हा आता कशाशी कॅपेबल झालेला आहे, हा कॅपेबल झालेला आहे जे पण आता कोर मिशन्स वगैरे राहणार आहे, कोर मिशन्स वगैरे राहील पुढे जाऊन, तर त्यामध्ये कलेक्टिव्ह डिफेन्स ते करू शकणार आहेत आणि कंडक्ट करू शकणार आहे ते ही एक्सरसाइज. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे डॉक्टर इमॅन्युअल सोबियान यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ॲज अ न्यू डायरेक्टर जनरल ऑफ द वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ. तर वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ करता न्यू डायरेक्टर जनरल म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे डॉक्टर इमॅन्युअल सोबेरान यांना. तर बघून घेऊया आपण. ड्युरिंग इट्स 91st जनरल सेशन द वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ द ॲनिमल हेल्थ यांनी इलेक्ट केलेला आहे न्यू डायरेक्टर जनरल डॉक्टर सोबेरान यांना फॉर 5 year टर्म, 5 वर्षाच्या टर्म करता त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे 2024 पासून तर 2029 पर्यंत. ओके, 2024 पासून तर 29 पर्यंत 5 वर्षाच्या टर्म करता त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे. इमॅन्युअल काय आहे? इमॅन्युअल इज अ डॉक्टर आहे वेटरनरी मेडिसिनच्या आणि इन्स्पेक्टर जनरल आहे वेटरनरी पब्लिक हेल्थच्या. ओके, वेटरनरी त्या वेटरनरी डॉक्टर सुद्धा आहेत आणि वेटरनरी पब्लिक हेल्थच्या इन्स्पेक्टर जनरल सुद्धा आहेत. करंटली त्या डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ फूडच्या त्या करंटली फूडच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल आहे आणि हेड आहे फ्रेंच वेटरनरी सर्व्हिसेसच्या. तर कोणाला सक्सीड करणार आहेत त्या सक्सीड करणार आहेत डॉक्टर मॉनिक इलोट्स. ओके, डॉक्टर मॉनिक इलोट्स यांना त्या सक्सीड करणार आहेत आणि जे इलोट्स आहे त्यांचे सक्सेसफुल 8 yearचा टेन्युअर त्यांचा कंप्लीट झालेला आहे त्या ऑर्गनायझेशन मध्ये. त्यानंतर आता डॉक्टर सोबेरान आहे हे त्यांना सक्सीड करणार आहे. डॉक्टर इलॉट आहे ते लीव करणार आहे सिग्निफिकंट त्यांची लेगेसी हॅव्हिंग एनहान्स ग्लोबल कोऑपरेशन टू कॉम्बॅट ॲनिमल डिसीज. सो ड्युरिंग हर 2 टर्म त्यांचे जे 2 टर्म होते WOAH सोबत म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ यांच्यासोबत ते त्यांचे 2 टर्म होते, त्यांनी स्ट्रेंथनिंग केलेलं आहे त्यांची इट्स मेंबरशिप कॅपॅसिटी आणि इन्क्लुसिव्हिटी एक्सपांडिंग सपोर्ट फॉर वेटरनरी पॅरा प्रोफेशनल्स आणि कम्युनिटी ॲनिमल हेल्थ वर्कर्स. ओके, WOH ऑल्सो काय आहे? इम्प्लिमेंटेड डाटा ड्रिव्हन प्रोग्राम आहे सच एज ऑब्झर्वेटरी mechanism to monitor the implementation of WOAH standard. Okay, and a global database on animal antimicrobial use. So ही न्यूज आपली कशाबद्दलची होती की वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ याच्यामध्ये न्यू डायरेक्टर जनरल म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे. आणि कोणाला इलेक्ट केलेला आहे डॉक्टर इमॅन्युअल सोबेरान यांना. आणि कोणाला सक्सीड केलेला आहे त्यांनी? डॉक्टर मॉनिक इलोट्स यांना त्यांनी सक्सीड केलेला आहे. ओके, आजचे क्वेश्चन न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊया आपण. सो फर्स्ट तर हे लक्षात ठेवा की डेज कोणते इम्पॉर्टंट होते, आपण फर्स्टच घेतलेले आहे. इम्पॉर्टंट डेज होते 31 मेला होता अँटी टोबॅको डे होता आणि त्याची थीम होती प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. आणि सेकंड म्हणजे 1 जूनला कोणते डेज आहे? ते आहे वर्ल्ड मिल्क डे आणि सेकंड आहे ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स. तर ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्सची थीम काय आहे या वर्षीची? द प्रॉमिस ऑफ प्लेफुल पॅरेंटिंग. सो आता क्वेश्चन्स घेऊन घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर लॉन्चेस वर्ल्ड फर्स्ट रॉकेट विथ फुल्ली 3D प्रिंटेड इंजिन. ओके, तर कोणती इंडियन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर आहे जिने काय केलेलं आहे? फुल्ली 3D प्रिंटेड इंजिन आहे. जे रॉकेट आहे पहिलं रॉकेट जे फुल्ली 3D प्रिंटेड इंजिन आहे त्यामध्ये ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे अग्निकुल कॉस्मॉस. अग्निकुल कॉस्मॉस हे काय आहे? इंडियन एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर आहे. नेक्स्ट, द रुद्रा M2 एअर टू सरफेस मिसाइल वॉज सक्सेसफुली टेस्ट फायर्ड फ्रॉम Su-30 Mk1 फायटर जेट. द मिसाइल हॅज अ रेंज ऑफ. तर किती आहे मिसाइलची रेंज? जे मिसाइल आहे रुद्र M2 एअर टू सरफेस मिसाइल
याची रेंज किती आहे? याची रेंज आहे 300 किलोमीटर. नेक्स्ट, विच लँडलॉक कंट्री इन ईस्टर्न युरोप यांनी साइन केलेला आहे डॉक्युमेंट टू सस्पेंड द ट्रीटी ऑन कन्व्हेन्शनल आर्म फोर्स इन युरोप. तर जे कन्व्हेन्शनल आर्म फोर्सची जे ट्रीटी आहे ते त्या डॉक्युमेंट्सवर आणि सस्पेन्शनच्या डॉक्युमेंट्सवर साइन केलेलं आहे. तर कोणत्या कंट्रीने केलेलं आहे? तर कोणी केलेलं आहे? बेलारस यांनी केलेलं आहे. नेक्स्ट, विच साऊथ कोरियन एंटिटी गॉट अप्रुव्हल फ्रॉम CCI. तर CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. तर कोणती साऊथ कोरियन एंटिटी आहे ज्यांना CCI कडनं अप्रुव्हल मिळालेला आहे? 11% स्टेक HDFC क्रेडिलिया फायनान्शियल सर्व्हिस मध्ये त्यांनी 11% स्टेक जो अक्वायर करणार आहेत. तर कोण करणार आहेत? HDFC क्रेडिलिया फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 11% स्टेक अक्वायर ते करणार आहेत सिनन बँक. आणि सिनन बँक जे आहे ते काय आहे? एक साऊथ कोरियन एंटिटी आहे, साऊथ कोरियाची आहे. नेक्स्ट, रिसेंटली विच कंट्री यांनी रूल्ड आउट केलेला आहे आणि रूल्ड आउट टू सेंड म्हणजे रूल्ड आउट केलेला आहे सेंड करण्याकरता JAS-39 ग्रिपेन जेट्स टू युक्रेन. ओके, बाय अनाउन्सिंग $1.23 बिलियन एड टू युक्रेन. तर स्वीडन काय करणार आहे? $1.23 बिलियन ची मिलिटरी एड प्रोव्हाइड करणार आहेत, त्यांना डोनेट करणार आहेत युक्रेनला. नेक्स्ट, रिसेंटली हाऊ मच फाईन हॅज बीन इम्पोज. तर RBIने HSBC जे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टचं व्हायोलेशन केल्यानंतर HSBC ला RBIने किती पेनल्टी, किती फाईन लावलेली आहे? तर ती लावलेली आहे ₹36.38 लाखची फाईन. नेक्स्ट, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर भारती एअरटेल यांनी अपॉइंट केलेला आहे. कोणाला अपॉइंट केलेला आहे? ऍज अ CEO ऑफ एअरटेल बिझनेस मध्ये. ज्याची सर्व्हिस आहे ती इफेक्ट कधीपासून? 3 जून पासून त्याची सर्व्हिस इफेक्ट मध्ये येणार आहे. त्यांचं नाव आहे शरद सिन्हा. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे अंडर विच कॅटेगरी रिलायन्स इंडस्ट्री हॅज सिक्युअर्ड पोझिशन इन टाइम मॅनेजमेंट प्रेस्टिजियस लिस्ट ऑफ वर्ल्ड 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनी ऑफ 2024. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांना काय केलेलं आहे? रिलायन्स इंडस्ट्रीने पोझिशन सिक्युअर केलेली आहे टाइम मॅगझिनच्या प्रेस्टिजियस वर्ल्ड 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंपनीच्या लिस्ट मध्ये. तर ते केलेली आहे टायटन्स. ओके, टायटन्स या पोझिशनवर त्यांनी सिक्युअर केले, या कॅटेगरीमध्ये त्यांनी पोझिशन सिक्युअर केलेली आहे. नेक्स्ट, बर्नार्डिन बेझुयर्डनहॉट. ओके, बर्नार्डिन बेझुयर्डनहॉट who retires from international cricket recently. त्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेट मधनं. इज फ्रॉम विच नॅशनल क्रिकेट टीम. तर कोणत्या नॅशनल क्रिकेट टीमच्या आहे त्या टीममेट आहेत? तर त्या आहे न्यूझीलंडच्या नॅशनल क्रिकेट टीम मधल्या त्या प्लेयर आहे, म्हणजे त्या विकेट किपर आणि बॅटर आहे न्यूझीलंड टीमच्या. नेक्स्ट, द IRDAI यांनी काय केलेलं आहे? अप्रूव्ह केलेलं आहे अपॉइंटमेंट ऑफ. कोणाची अपॉइंटमेंट? IRDAI अप्रुव्हल केलेली आहे ऍज अ चेअरमॅन ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ ICICI प्रुडेन्शियल मध्ये. तर संदीप बत्रा यांच्या अपॉइंटमेंटला अप्रुव्हल दिलेलं आहे IRDAI ने. नेक्स्ट, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने प्रोजेक्ट केलेला आहे करंट फायनान्शियल इयरचा GDP ग्रोथ. तर किती पर्सेंट प्रोजेक्ट केलेला आहे? तो केलेला आहे 7%. ओके. नेक्स्ट, रिसेंटली द बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी पार्ट वेज केलेला आहे विथ विच ऑर्गनायझेशन. कोणत्या ऑर्गनायझेशन सोबत त्यांनी पार्ट वेज केलेला आहे आणि जॉईन केलेला आहे? वर्ल्ड बॉक्सिंग सोबत त्यांनी जॉईन केलेला आहे इन बिड टू काउंटर द थ्रेट टू सपोर्ट ऑलिम्पिक फ्युचर. तर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन सोबत त्यांनी पार्ट वेज केलेले आहे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने. नेक्स्ट, द आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस यांनी MOU साइन केलेला आहे विथ विच IIT. कोणत्या IIT सोबत त्यांनी MOU साइन केलेला आहे? कोलॅबोरेट करण्याकरता, रिसर्च अँड ट्रेनिंग करण्याकरता. सो IIT हैदराबाद सोबत त्यांनी MOU साइन केलेला आहे द आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस यांनी. नेक्स्ट, विच पुणे बेस्ड लीडिंग रिन्युएबल एनर्जी सोल्युशन. कोणती पुणे बेस्ड लीडिंग रिन्युएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडर आहे
जे secured a wind energy project of about 82 megawatt from Oyster Green Hybrid One Private Limited. तर Oyster Green Hybrid वन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं 82 मेगावॅटचा जो प्रोजेक्ट आहे विंड एनर्जी प्रोजेक्ट हा सिक्युअर केलेला आहे. कोणत्या? पुणे बेस्ड लीडिंग रिन्युएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडरनी तो सिक्युअर केलेला आहे. तर तो केलेला आहे सुझलॉन ग्रुप यांनी. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ मिलिटरी एक्सरसाइज कंडक्टेड बाय नाटो एलिस. ओके, बघा क्वेश्चन तुम्हाला म्हटलं होतं मी की लक्षात ठेवा नाव त्या एक्सरसाइजचं. तर व्हॉट इज द नेम ऑफ, काय नाव आहे म्हणजे त्या मिलिटरी एक्सरसाइज जी कंडक्ट केलेली करण्यात आलेली आहे बाय नाटो अलायन्स यांच्याकडनं, विच इज ऑल्सो लार्जेस्ट लाईव्ह एक्सरसाइज. लार्जेस्ट लाईव्ह एक्सरसाइज होती. इट हॅज कंडक्टेड फॉर डिकेड्स नंतर ही कंडक्ट करण्यात आलेली आहे. तर तिचं नाव आहे स्टेडफास्ट डिफेंडर 2024. Next, who has been elected as the new Director General of World Organization for Animal Health. तर वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ करता कोणाला न्यू डायरेक्टर जनरल म्हणून इलेक्ट करण्यात आलेलं आहे. तर ते करण्यात आलेलं आहे डॉक्टर इमॅन्युएल सोबरियानन. ओके ओके. सो आजचा न्यूज तुम्हाला आवडला असेल आणि आजचं सेशन तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेशनला लाईक करा. ओके, सो तुम्ही टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे. सो आणि न्यू बॅचेस स्टार्ट होत आहे आमच्या 3 जून पासून. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्ही विजिट करू शकता दर्डानगर ब्रांचला आणि दाते कॉलेज ब्रांचला सुद्धा तुम्ही विजिट करू शकता. सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.